चेकमेट. नाव ऐकूनच तुमच्यासमोर एक बुद्धिबळाचा पट उभा राहिला असेल. हाच बुद्धिबळ खेळाचा पट प्रत्यक्षात महाराष्ट्रात एकदा उभा राहिला होता आणि सुरू झाला होता एक असा बुद्धीचा खेळ ज्याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने कधीच केला नव्हता. पण ह्या खेळाचा शेवट मात्र एका नाट्यमय कृतीत झाला, जे पाहून महाराष्ट्रातले मतदार पोट धरून खळखळून हसले होते. मी वार्ता करतोय 2019 साली झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दल. या गोष्टीला आता 5 वर्ष होऊन गेली आहे आणि राजकारणी मतांसाठी पुन्हा एकदा मतदारांची दारं ठोठावण्यासाठी निघालेली आहेत. सध्या राज्यात सगळीकडे फक्त आणि फक्त निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वांना उत्सुकता आहे की नक्की यावर्षी काय होणार. पुन्हा तोच खेळ पाहायला मिळणार की नवा काही बदल घडणार. कारण मागील 5 वर्षांमध्ये बरंच काही घडून गेलंय. महाराष्ट्रातील लोकांना खूप काही पाहायला मिळालं आहे आणि त्यातून खूप काही शिकायला देखील मिळालं. लोक आता जागरूकतेने वागत देखील आहेत, कारण महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये अगदी गढूळ झालंय. हे बघा, सत्ता चालवणारे आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काही करू शकतात. याचा अनुभव आपल्याला वारंवार आलेला आहे. पण अजून किती वेळ आपण हा केवळ अनुभव घेत बसणार आहोत. आता वेळ आली आहे या सत्ताधाऱ्यांना सांगण्याची की ताकद तुमच्या खुर्चीत नाही, तर आम्ही तुम्हाला दिलेल्या आमच्या एका मतात आहे. आता वेळ आली आहे इतक्या वर्षाच्या अनुभवातून आणि महाराष्ट्राच्या इतिहासातून काहीतरी शिकून निर्णय घेण्याचा. चला मग, वाट कसली बघताय, लगेच सुरुवात करूया आजच्या भागाला. मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय ह्या युट्यूब चॅनेलवर. आज मी तुमच्यासाठी जे पुस्तक घेऊन आलोय, हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारानं वाचावं असं मला वाटतं. पुस्तकाचं नाव आहे चेकमेट. चेकमेट, हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र या इंग्रजी पुस्तकाचं मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. हे मूळ पुस्तक सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेलं आहे. गेली 15 ते 20 वर्ष जे राजकीय पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणाचा त्यांचा चांगलाच अभ्यास आहे. हे पुस्तक इंग्रजीमध्ये होतं. महाराष्ट्राच्या राज्यकारभारावर भाष्य करणारं पुस्तक मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, म्हणजेच या पुस्तकाचं मराठीमध्ये अनुवाद करण्याचं काम ममता खेमकल्ल्याणी यांनी केलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन डायमंड पब्लिकेशन यांनी केलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर 2 फोटो आहेत. त्यांना नीट पहा, तुम्हाला आतील गंमत देखील नक्की कळून येईल की या पुस्तकात नक्की काय दडलेलं आहे. 2 फोटोंच्या मध्ये एक प्रश्न देखील लिहिलेला आहे की निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्रातील सत्ता का गमावली. 2019च्या निवडणुकीनंतर हा प्रश्न फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशातील लोकांना हा एकच प्रश्न सतावत होता. याच प्रश्नाचं उत्तर ह्या पुस्तकात आपल्याला सापडतं. तसं पाहायला गेलं तर उत्तर खूप सोपं आहे असं म्हणून आपण विषय टाळून देतो आणि इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विसरून देखील जातो. पण खरंच हा इतका साधा आणि सरळ विषय आहे का? वरवर शांत वाटणारं पाणी आतून खूप खोल असतं. त्याच्या तळाशी खूप काही गोष्टी दडलेल्या असतात, ज्या आपल्या नजरेने दिसत नाही. या प्रश्नामागे लपलेल्या गोष्टी देखील सामान्य माणसाच्या डोळ्यांना न दिसणाऱ्या आहेत. म्हणूनच लेखकाने हे धाडस करून या गोष्टी नजरेसमोर आणून दाखवल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली, हे तर आपण सगळेच जाणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या खेळाची पालमुळं ही 1960 मध्ये रोवली गेली होती. वरवर पाहता तुम्हाला 2019च्या निवडणुका दिसतील, पण त्यामागे जवळजवळ 59 वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. एक असा इतिहास जो महाराष्ट्राने कधीच विसरून चालणार नाही. या पुस्तकात एकूण 18 भाग आहेत. प्रत्येक भागातून 2019च्या निवडणुकीनंतर झालेला गोंधळ आणि महाराष्ट्राच्या जनतेला न दिसणारा रचला गेलेला एक खेळ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. याची सुरुवात लेखक अगदी महाराष्ट्राच्या उगमापासून, शिवसेनेच्या स्थापनेपासून करतात. त्यामुळे हा झालेला गोंधळ आपल्याला अगदी व्यवस्थित लक्षात येतो. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण खूप सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा आपल्या महाराष्ट्राला लागलेला शाप आहे की आणखी काही, हे मला माहीत नाही. पण आपल्या मराठी मातीचा इतिहास बघून घ्या, तुम्हाला देखील या गोष्टीचा अनुभव होईल. या फोडाफोडीच्या राजकारणात मोठी राजघराणे देखील फोडली जातात. याचे देखील लेखकाने पुरावे दिलेले आहेत.
आणि नेमकी त्यांचा काय संबंध आहे हे देखील आपल्याला सांगितले. आपण एखादं नाटक किंवा सिनेमा पाहायला जातो. आपल्यासमोर एक कथा असते. त्या कथेनुसार अभिनय करून अभिनेते आपल्याला ती कथा सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती कथा आपल्यासमोर सादर करत असताना फक्त अभिनेताच असतो का? तर नाही. तो अभिनेता जरी त्या पडद्यावर सादर करत असला, तरी ते सादरीकरण नीट व्हावं यासाठी त्या पडद्यामागे शेकडो हात असतात, जे आपल्या नजरेस कधीच पडत नाहीत. 2019च्या निवडणुकीत देखील असंच काहीसं घडलं होतं. सादरकर्ते आपल्या नजरेस पडत होते, पण निवडणूक होऊनही महिनाभर जे काही घडत होतं, त्या पडद्यामागे देखील असेच काही हात होते, जे हा सर्व कारभार घडवून आणत होते, जे आपल्याला कधीच दिसले नाही. अशाच काही पडद्यामागील कलाकारांची माफ करा, राजकारण्यांची माहिती आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवायला मिळते. या सगळ्या गोष्टी कशा घडत होत्या आणि नक्की कोण घडवत होते हे आपल्याला अनुभवायला मिळतं आणि हा अनुभव नक्की तुम्हाला थक्क करणारा असेल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. तर मग कसा वाटला आजचा भाग? नक्कीच आवडला असंच वाटतंय म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पाहतात. मग आता लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन ते देखील करून घ्या. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.